तर मतमोजणी लांबणीवर गेल्यानं विरोधकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। निवडणुकांचा खेळखंडोबा झाला असल्याचा आरोप केलाय। मतदान मतमोजणीतील अंतरामुळे संशयाला जागा, दिरंगाई करत मतचोरीचा हा प्रयत्न तर नाही ना, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। प्रक्रियेमध्ये की उद्या जर मतावर परिणामच होतो असं जर कोणी म्हणत असतील तर मग या निवडणुकांचा निकाल लागेल। उद्या जर निकाल लागला असता त्याचा परिणाम जिल्हा परिषदावर पण झाला असता, महानगरपालिकेवर झालेला असता। परंतु मतमोजणीमध्ये अडथळा जो आज आलेला आहे हा सगळा प्रकार मला वाटतं की इतकी लांबणीवर नेणं म्हणजे यांच्या मागे या सरकारचा मतचोरीचा तर डाव नाही ना। मी याच्यावर काही नाही बोलणार, कारण कोर्ट पण ज्या पद्धतीने निकाल देत आहे आणि त्याच्यानंतर जी काय हालचाल राज्याची होते ते कळतच नाही लोकांना हे नेमकं चाललंय काय। त्यामुळे आज 2 तारीख आणि तुम्ही 18 दिवसानंतर किंवा 19 दिवसानंतर रिझल्ट लावणार। धन्य आहे हा महाराष्ट्र आणि धन्य आहे हा महाराष्ट्राचं सरकार। मतदान आणि मतमोजणी याच्यात एवढा वेळ राहिला की संशयाला जागा निर्माण होते आणि त्यामुळं पहिली गोष्ट निवडणूक आयोगाने किमान एवढी तरी करावी की सर्व पक्षाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्या मतपेट्या संरक्षित राहतील, कोणत्याही बाहेरच्या मेसेजेस किंवा सिग्नलिंग त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही, अशा लोकांच्या मनात शंका असतात। आणि आता या निवडणुकातला गोंधळ हा नगरपालिकेत झाला, जिल्हा परिषदेच्या निवडणुका तरी किमान त्यांनी पूर्ण विचारांती, उशीर झाला तर चालेल पण पूर्ण विचारांती घ्याव्यात, कारण असे गोंधळ प्रत्येक स्टेजला होत गेले तर निवडणूक आयोगावर लोकांचा विश्वास उडेल। ठराविक नगरपालिकेचे आणि काही ठराविक नगरसेवक पदाच्या उमेदवाराचे मतदान हे 20 तारखेला ठेवलं होतं आणि मतमोजणी 21 तारखेला ठेवली होती। परंतु एकाच निवडणुकीमध्ये अर्ध्या सीटचा निकाल अगोदर लागणं आणि त्याच्यानंतर मतदान होणं हे नैसर्गिकरित्या संयुक्तिक नव्हतं, कारण त्याचा प्रभाव हा नंतरच्या याच्यामध्ये झाला असता नंतरच्या सीटमध्ये। त्याच्यामुळं मला वाटतं माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय केला आहे या निर्णयाचं मी स्वागतच करेन। कोर्टाचा निर्णय याचं स्वागतच करेन आणि चांगला निर्णय आहे, कारण बरेच लोकांनी याचिका दाखल आहे, आरक्षणासंदर्भात बरेचसे मुद्दे हे सगळे एकाच वेळेस हिअरिंग होऊन त्याचा निकाल लागणार आहे। कारण आता आज निवडणूक होणार आणि आता पुन्हा अजून 20 दिवस लोकांना वाट बघावी लागेल निकालाची। खरं उद्याच निकाल लागेल असं सगळ्यांना अपेक्षित होतं, पण चला आता न्यायालयाने या ठिकाणी या संदर्भामध्ये निकाल दिलेला आहे। असा गोंधळ राज्यामध्ये कधी झालेला नसेल मला असं वाटतं, तो यावेळेला चाललेला आहे। म्हणजे कालपर्यंत सुद्धा नगरपालिका रद्द झाल्यात, नगरसेवकांची पदं रद्द झालीत, नगराध्यक्षांची पदं रद्द झालीत, असा गोंधळ हा पहिल्यांदाच होतोय। पण एक निश्चित झालं आता की आता विरोधकांना पुन्हा संधी मिळाली आहे, महाविकास आघाडीच्या नेत्यांना विरोधकांना संधी मिळालेली आहे। ती संधी अशी मिळालेली आहे की आता या 18 दिवसामध्ये यांनी पेट्या बदलवल्या, आता त्यांना हारण्याचं पक्क कारण सापडलेलं आहे। निवडणुका थांबवणे, निवडणुका वाढवणे, निवडणुका त्या ठिकाणी अशा पद्धतीचा घोळ निर्माण करणे हा काही राज्याला मान्य नाही। सर्वच पक्षाच्या लोकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि कधी सर्वपक्षीय बैठक नाही, कुठल्याही पद्धतीचा विचारविनिमय नाही किंवा नियमाचा आधार वेगवेगळ्या पद्धतीने काढून राज्य निवडणूक आयोग या राज्याच्या मतदारांना वेठीस धरतं असं मला वाटतं। एक प्रकारचं वेठीस धरणं झालं। ज्यांनी इतक्या निवडणुका पायी फिरवून प्रचार केला, प्रसार केला, त्यांचा आता भ्रमनिराश झाला आहे। त्यामुळं सरकारचा याच्यामध्ये काही दोष नसतो, कारण राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका घ्यायच्या असतात आणि त्यामुळं मला असं वाटतं की एकंदरीत राज्य निवडणूक आयोगाची कृती ही या ठिकाणी मला वाटतं त्या ठिकाणी चांगली नाही आहे, ही कृती योग्य नाही आहे।